नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, आज धर्मवीर केसरी भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये आपला सर्वांचा लटका या बैलगाडीच्या शर्यत क्षेत्रातला देव रुस्तम द्वादश हिंदी केसरी बकासूर पळण्यासाठी गेला होता. आणि भावांनो, आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आणि आज बकासूरचा पायरा होता तो म्हणजेच पळशीकरांच्या राणासोबत. बकासूर आणि राणा गट क्रमांक 12 मध्ये पळून गटपास झाले होते. त्यानंतर सेमीच्या चिठ्ठ्या निघाल्या, त्यानुसार आपला बकासूर कडेने लागला होता 9 नंबर सेमीमध्ये. तर भावांनो, तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या बकासूरची नशिबात जी कड आहे ती कड काही जातच नाही. बकासूरची गाडी 3 फेऱ्यामधून 1 फेरा कड येते म्हणजे येतेच. तर भावांनो, सेमीला नक्की काय झालं तर भावांनो, आपला सर्वांचा लडका बकासूर सेमीला चांगला पळाला, कडेने पळाला डावी साईडने आणि आपल्या बकासूरची आज हार झाली. असं भावांनो, हारजीत होत असते आणि नक्कीच आपला बकासूर कमबॅक करण्यामध्ये माहीर आहे. तुम्हाला तर माहितीच आहे बकासूर आपला लवकरच कमबॅक करेल. आज जी हार झाली ती भावांनो कडेमुळे झाली. कारण कसं आहे भावांनो, बकासूरला जी कड येते ती कड कधी जातच नाही. 3 फेऱ्यामधून 1 फेरा बकासूरला आपल्या कड असतेच. त्यामुळे भावांनो, बकासूरला हार पत्करायला लागतोय. असं भावांनो, हारजीत होत असते, हारजीत खेळाचा भाग आहे. बकासूरला पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया. नक्कीच आज पायऱ्या देखील टॉपचा, जर गाडी आज मधून लागली असती तर नक्कीच सेमी पास देखील केला असता. असं भावांनो, हारजीत होत असते. धन्यवाद भावांनो.